टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड मध्ये धनंजय नागरगोजे ह्या इसमाने आत्महत्या केली। आत्महत्या करताना त्यांनी त्याच्या मुलीला लिहिलेलं हे पत्र, त्या पत्रातली काही वाक्य जे ती हृदय हेलवणारी आहेत। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न बघितली, पण त्या स्वप्नातच ग्रहण लागलं। काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही, कधी मी कोणाला 2 रुपयाला फसवलं नाही आणि कोणाचं कर्ज पण घेतलं नाही। श्रावणी बाळा, शक्य झालं तर एक कर, तुझ्या बापूला माफ कर, कारण का तुला मी एकट्याला सोडून जात आहे। तुला अजूनही काही कळत नाही, तुझं वय कसं किती, 3 वर्ष तुला काय कळणार। ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही। बाळा, बापूंनी कधीच कोणाचं नुकसान केलं नाही, तुम्हा सर्वांबाबत छान वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझ्या अंधारातून खूप छळ केला। मग त्यांनी छळ करणाऱ्यांची नावं लिहिलेली आणि तो शेवटी असं लिहितो, तुला पाहायची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळबद्री बाप तुझ्या वाट्याला आलो। काय करू, माझ्यापक्षी कोणताच पर्याय या लोकांनी ठेवला नाही। बाळा, डोळ्यातले पाणी थांबत नाही, पण आता त्याग केल्याशिवाय पर्याय नाही। श्रावणी, माफ कर, माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी, तरी झालं शक्य झालं तर माफ कर। हा कोण लिहितो? एक बाप लिहितो। आणि तो खाली काय लिहितो? विक्रम बाबूराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, कारण का त्यांनी मला खूप त्रास दिला आणि म्हणून मी माझं जीवन संपवत आहे। हे एका बापाने लिहिलेलं पत्र मुलीच्या हातात आहे आणि पोलीस म्हणतात की आमच्याकडे कोण तक्रार दाखल करायलाच येत नाहीये। एवढा जिवंत पुरावा हातात असताना पोलिसांना कोणी तक्रारदार कशाला लागतो? गावातली परिस्थिती अशी आहे की हे धनदांडगे आहेत, ह्या लोकांच्या अनेक शाळा आहेत, प्रचंड पैसा आहे, त्यामुळे यांच्या विरुद्ध कोण जाणार? आणि ती श्रावणी आहे लहान, ती काय जाणार आणि ती काय लढणार? पण म्हणून आपली सामाजिक जबाबदारी संपते का? मला यंत्रणेला प्रश्न विचारायचा आहे की आपलं हृदयामध्ये कालवा कलव होते की नाही जेव्हा बाप लिहितो, श्रावणी मला माफ कर, मी तुझा गुन्हेगार आहे। त्या पोरीच्या मनावर झालेले परिणाम आणि त्या बापाच्या अंतिम समय त्यांनी लिहिलेलं हे पत्र, हे दोन्ही वाचल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येत नाही का? मला बीडच्या एसपींना विचारायचं आहे, कवन साहब, आपने ये खत पढ़ा, ये खत पढ़ने के बाद क्या आपके आंख में आंसू नहीं आते हैं? एक लड़की आप अपने बाप को खो बैठती है और बाप लिखता है कि मुझे माफ कर, मैं गुनहगार हूँ, मैं तेरा गुनहगार हूँ, लेकिन मुझे लोगों ने फसाया है। मला वाटतं मी हे याच्यासाठीच बाप हे करतोय की कमीत कमी महाराष्ट्रातनं आवाज उठावा आणि हे जे कोणी असतील, कोण आहेत मला माहित नाही, याचे ते गावाड पण आहे, हे जातीपातीचं राजकारण मी करत नाही ते याच्यासाठी। जर यांनी त्याला म्हणजे ह्या त्याच्या मृत्यूला कारणीभूत असेल तर ह्या लोकांवर गुन्हा दाखल करून यांना ताबडतोब अटक करावी अशी मी जाहीर मागणी करतो। आणि हे पत्र आहे आणि या पत्राचं टायटल जो वाचेल आणि त्याच्या डोळ्यात जर पाणी आलं नाही तर तो माणूसच नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।